नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राठोड आणि आपण बघत आहात द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला। तर मित्रांनो, आपण आतापर्यंत जी सिरीज चालू केली आहे टीईटीची, टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 आतापर्यंतचे प्रश्न आलेले आहेत आणि इथून पुढे पण येऊ शकतात संभाव्य प्रश्न। आज आपण याच्यामध्ये घेणार आहोत भूगोलचे वर्ग 6वीचे जे आतापर्यंत आलेले आहेत। विषय सोपा आहे, पण सोपा हा धोका देतोय। सोपा आहे, वारंवार वाचल्याने अजून सोपा होईल आणि टीईटीचा 1 मार्क आपला फिक्स होईल। 1-2 मार्कासाठी हा 6वी 7वी असे जे वर्ग वाईज विचारत आहेत। 7वीचा पण आपला भाग इतिहासाचा झालेला आहे। 6वी भूगोल 6वी इतिहास पण होईल आणि जे आपण संभाव्य प्रश्नपत्रिका रोज घेतोय ते पण होईल आणि मागलचे जे रिव्हिजन आहेत ते पण चालू आहेत आणि मराठीचे पण आपण संभाव्य प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रांनो कालपासून चालू केलेली आहे। तर तुम्ही जर द प्रियांसी आयांसी या अकॅडमीवर जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून याचा फायदा मित्राला होईल आणि मित्र हा 28 जून 2026 रोजी टीईटी क्वालिफाय होईल। चल, आजचा प्रश्न पहिला बघूया मित्रांनो। तर प्रश्न पहिला आहे, पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान सांगण्यासाठी कोणत्या काल्पनिक रेषाचा वापर करतात? पृथ्वीवरील स्थान सांगण्यासाठी? तर मित्रांनो, अक्षवृत्त आहे का? नाही। रेखावृत्त आहे का? अक्षवृत्त व रेखावृत्त आहे का? हो, अक्षवृत्त आणि रेखावृत्त आहे। फक्त अक्षवृत्त आहे का? नाही। फक्त रेखावृत्त आहे का? नाही। दिशा आणि उपदिशा आहे का? नाही मित्रांनो। तर कशाचा वापर करतात? रेखावृत्त आणि अक्षवृत्तांचा वापर करतात। अक्षवृत्त कसे असतात मित्रांनो? अक्षवृत्त हे आडवे असतात आणि रेखावृत्त कसे असतात? उभे असतात। बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले, अक्षवृत्त हे कसे असतात? आडवे असतात की उभे असतात? आणि रेखावृत्त कसे असतात? याचे पण प्रश्न तर तुम्ही हे पाठच करून ठेवा। अक्षवृत्त कसे असतात? आडवे असतात आणि रेखावृत्त कसे असतात मित्रांनो? उभे असतात। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न काय आहे? दोन लगतच्या अक्षवृत्तामधील अंतर सर्व ठिकाणी किती असते? जे दोन लगतचे अक्षवृत्त आहेत त्याच्यात अंतर किती असते मित्रांनो? सर्व ठिकाणी अंतर किती असते? 222 किलोमीटर असते का? नाही। 111 किलोमीटर असते का? हो। 10 किलोमीटर असते का? नाही। आणि सारखे असतात का? ते नाही। तर उत्तर काय? योग्य उत्तर काय याचं मित्रांनो? 111 हे योग्य उत्तर आहे। हे प्रश्न सोपे आहेत। सोपे आहेत म्हणून वारंवार वाचल्यानंतर आपला प्रश्न बिलकुल चुकणार नाही आणि सोपे आहेत म्हणून हे प्रश्न असे नाहीत की पेपरमध्ये विचारले जात नाही। आतापर्यंत पेपरमध्ये बऱ्याच वेळेस विचारले गेलेले आहेत आणि इथून पुढे पण हे विचारले जातील, कारण की टीईटी परीक्षा 1 व 2 हे काय आहेत? पात्रता परीक्षा आहे मित्रांनो। तर पात्रता परीक्षासाठी हे प्रश्न वारंवार विचारले जातात मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया। पृथ्वीची वर्तजाळी म्हणजेच काय? पृथ्वीची वर्तजाळी म्हणजेच काय? तर बघूया। नकाशावरील रंगाचे जाळे आहेत का? नाही। दिशाचे जाळे आहेत का? नाही। त्याच्यानंतर काय? अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांनी मिळून तयार होणारी जाळी? हो। 3 नंबर पर्याय काय मित्रांनो? अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांनी मिळून तयार होणारी जाळी ही काय? पृथ्वीचे वर्तजाळी आहेत। जे अक्षवृत्ते आणि हे जे रेखावृत्ते असतात मित्रांनो, अशा प्रकारे असतात। हे आडवे पण असतात याच्यातून, हे पृथ्वीमधून। यांची आपण लांबी बघितलो किती असते? 111 किलोमीटर एका रेखावृत्ताची लांबी असते। प्रश्न क्रमांक 4 बघूया। पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते? पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते आहे मित्रांनो? सगळ्यांना माहित आहे। मकरवृत्त आहे का? नाही। कर्कवृत्त आहे का? नाही। उत्तर ध्रुव आहे का? नाही। तर काय? विश्ववृत्त हे काय? पृथ्वीवरील सर्वात मोठे काय आहेत? अक्षवृत्ते आहेत आणि हे काय मित्रांनो? 0° मध्ये असते। काय? हे अक्षवृत्ते जे आहेत विश्ववृत्त हे 0° मध्ये असते आणि आपल्याला सर्वात मोठे विचारले होते, तर सर्वात मोठे काय आहे मित्रांनो? विश्ववृत्त आहेत। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। ग्रीनिच येथील स्थानिक वेळ ही जगाची कोणती वेळ मानली जाते? ग्रीनिच येथील जे इंग्लंड या देशाच्या लंडन या शहराजवळून ग्रीनिच रेषा केलेली आहे, स्थानिक वेळ तिथून मानतो आपण। ही स्थानिक वेळ जी तिथून मानतो, तर ही वेळ कुठली वेळ मानली जाते? कुठली वेळ मानली जाते ही स्थानिक वेळ? तर मित्रांनो, ही भारतातील वेळ आहे का? नाही। ही मध्य वेळ आहे का? नाही। ही स्थानिक वेळ आहे का? नाही। तर ही काय? प्रमाण वेळ आहे। प्रमाण वेळ मित्रांनो, जी जगाच्या प्रमाण वेळ। आता आपण जेव्हा हा भूगोल शिकत असतो, भूगोल शिकत असताना मी तुम्हाला एकदम सविस्तर आणि डिटेल सांगतो। आता याच्यात प्रश्न उत्तराचा तास असल्यामुळे याच्यात आपण
जास्त विश्लेषण करू शकत नाही, म्हणून आपण इथं फास्ट मध्ये घेत आहोत, जेणेकरून हे आपल्याला प्रश्न पाठी जर केलो आपण तरी आपल्याला आपल्या परीक्षा पुरत्या होईल, पण जेव्हा आपल्याला सविस्तर आपण शिकू तेव्हा तुम्हाला परीक्षा पुरता तर होईलच, पण तुम्ही कधीच विसरणार नाही आणि हा सगळा जेवढे आता आपण प्रश्न घेणार आहोत सगळ्या एकाच टॉपिक मध्ये क्लिअर होऊन जाईल मित्रांनो. ग्रीनिज रेषा आहे, त्याच्यानंतर अक्षय वृत्त आहेत, त्याच्यानंतर मकर वृत्त आहेत, विश्व वृत्त आहेत, आर्कटिक वृत्त आहेत, हे सगळे वृत्त मी तुम्हाला ते नंतर शिकवतो. आता फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून आठवण ठेवा मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 6 बघूया. नकाशा आणि पृथ्वी गोल यांच्या तुलनेत कशात पृथ्वीची प्रतिमा 3D प्रतिकृती दिसते? कशात दिसते 3D प्रतिकृती? तर मित्रांनो, नकाशात दिसते का? नाही. कागदात दिसते का? नाही. तक्त्यात दिसते का? नाही. तर कुठे दिसते मित्रांनो? पृथ्वी गोल याच्यावर काय दिसते? प्रतिकृती, पृथ्वीची त्रिमितीय प्रतिकृती 3D प्रतिकृती ही याच्यात दिसते. कशात? पृथ्वी गोल मध्ये 3D प्रतिकृती दिसते मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. मोठ्या क्षेत्राची माहिती लहान कागदावर दाखवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? ज्या मोठ्या क्षेत्राची माहिती असते ते लहान कागदावर दाखवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो मित्रांनो? दिशाचा केला जातो का? नाही. त्याच्यानंतर खुणाचा केला जातो का? नाही. रंगाचा केला जातो का? नाही. तर प्रमाणाचा काय केला जातो? वापर केला जातो मित्रांनो. प्रमाणाचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? प्रश्न सोपा आहे, सगळ्यांना याचं उत्तर काय आहे मित्रांनो माहित आहे, पण काय घ्यावं लागते? तर पृथ्वीला एक फेरी पूर्ण करण्यासाठी, स्वतःच्या भोवती एक फेरी पूर्णसाठी किती तास लागतो? 60 तास लागतो का? नाही. 12 नाही. 365 का? नाही. तर किती तास लागतो मित्रांनो? 24 तास लागतात. पृथ्वी स्वतः भोवती फिरत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? परिवलन काळ म्हणतो. पृथ्वी स्वतः भोवती फिरत असेल तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? परिवलन काळ म्हणतो. परिवलन काळ हा 24 तासात पूर्ण होतो. जर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? परिभ्रमण काळ. तर परिभ्रमण काळ किती दिवसाचा असतो? परिभ्रमण काळ हा 365 दिवसाचा असतो. म्हणजे एक पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला टोटल 1 वर्ष लागतात. किती वर्ष लागते? 1 वर्ष लागते मित्रांनो. तर 365 दिवसाचा 1 वर्ष होतो आणि कधी कधी 366 दिवसाचा पण 1 वर्ष होतो. का? कारण की 366 दिवसाचा जो वर्ष होतो त्याला आपण काय म्हणतो? लीप वर्ष म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो? लीप वर्ष म्हणतो. तर पुढचा प्रश्न बघूया. हवेची स्थिती सांगताना प्रामुख्याने कोणत्या घटकाचा विचार केला जातो? हवेची स्थिती सांगताना प्रामुख्याने कुठल्या घटकाचा विचार केला जातो? तर खालीलपैकी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पाऊस 1 नंबर, 2 नंबर तापमान, वारा आणि आर्द्रता, 3 नंबर हवामान आणि 4 नंबर ऋतू. तर मित्रांनो, याचा योग्य उत्तर काय आहे? याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो तापमान, वारा आणि आर्द्रता. याच्यामुळे आपल्याला काय समजते? हवेची स्थिती सांगता येते. प्रामुख्याने यांच्यामुळेच, तापमान, वारा आणि आर्द्रतेमुळे हवेची स्थिती सांगता येते. जर हवा गार असेल तर आपण काय म्हणतो? आज पाऊस येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे आपल्याला हे हवेची स्थिती मित्रांनो समजते. प्रश्न 10 बघूया मित्रांनो. दीर्घकालीन हवेच्या सरासरी स्थितीला काय म्हणतात? दीर्घकालीन जी हवा असते म्हणजे कंटिन्यू जर हवा असेल ती कुठल्या परिस्थितीत हवा असेल? आता उदाहरणार्थ बघूया आपण. पावसाळ्यात हवा कशी असते? थंड असते. उन्हाळ्यात हवा कशी असते? ही गरम असते. आणि हिवाळ्यात कशी असते? हिवाळ्यात थंड असते, पण जिथं समुद्र किनारा आहे तिथं कशी असते? ती दमट हवा असते. तर दीर्घकालीन हवेच्या सरासरी स्थितीला काय म्हणतात? फक्त हवा म्हणतात का? नाही. वातावरण म्हणतात का? नाही. ऋतू म्हणतात का? ऋतू नाही म्हणता येणार. तर काय म्हणतात? याला हवामान म्हणतात. दीर्घकालीन हवेच्या सरासरी स्थितीला काय म्हणतात? हवामान म्हणतात. आपण पण बघतो हवामानाचा अंदाज, त्याच्यानंतर हे आपण बघत असतो हवामानाचा अंदाज काय, पाऊस पडण्याची शक्यता आहे का, की आज हवामान कोरडं आहे, अशा बातमीमध्ये पण आपल्याला वारंवार सांगत राहतात. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. हवेचा तापमान मोजण्यासाठी कोणत्या उपकरण वापरतात? मित्रांनो, हवा मोजण्यासाठी काय वापरतात हे आपल्याला आतापर्यंत माहित होतं, पण काय विचारले? हवेचा तापमान मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? आपल्याला विचारलं आहे तापमान. आपण काय करतो? गडबडीत हवा मोजण्याचे यंत्र आपल्याला पाठ आहे, लगेच उत्तर करतो आपण बॅरोमीटर, लगेच आपला उत्तर चुकतो. तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय? प्रश्न वाचताना आपल्याला सविस्तर वाचावं लागेल. टीईटी ही अशी परीक्षा आहे, पात्रता पेपर आहे. टीईटीला भरपूर वेळ असतो. टीईटीला 2.5 तास असतात. त्याच्यात सविस्तर प्रश्न वाचून आपल्याला उत्तर द्यावं लागेल.
म्हणजे आपला उत्तर जेणेकरून चुकणार नाही. जर चुकला तर 1 मार्क आपल्याला लई महागात पडतो, पुढच्या वर्षी बसायला लावतो 1 मार्क. म्हणून मित्रांनो इथे विचारले काय, हवेचा तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर हवेचे तापमान मोजण्यासाठी मित्रांनो तापमापी वापरतात. आपण चुकून बॅरोमीटर करतो आणि आपला उत्तर चुकतो. त्याच्यामुळे सविस्तर प्रश्न वाचलेला कधी बी चांगला असते. अनिमोमीटर आहे का? नाही. बॅरोमीटर आहेत का? नाही. पर्जन्यमापक आहे का मित्रांनो? नाही. तर काय, तापमापी यंत्र आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो 12वा. समुद्र सपाटीपासून जसे जसे उंच जावे तसे तसे हवेचे तापमान काय होते? समुद्र सपाटीपासून जसे जसे उंच जावे तसे हवेचे तापमान काय होते? वाढते का, कमी होते का, स्थिर राहते का, की सांगता येत नाही? सांगता येते. तर वाढते का, वाढत नाही, स्थिर राहते का, राहत नाही, सांगता येत नाही का, सांगता येते. म्हणून पर्याय क्रमांक 2 काय, कमी होते. जसे जसे उंच जावे तसे तसे हवेचे तापमान काय होते मित्रांनो? तापमान कमी होते. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. जमिनीच्या तुलनेत पाण्याचे तापमान आणि थंड होणे हे कसे असते? जमिनीच्या तुलनेत पाण्याचे तापमान आणि थंड होणे हे कसे असते? तर बघूया. पर्याय क्रमांक 1, पाणी लवकर तापते व लवकर थंड होते. होते का? पाणी लवकर तापते आणि लवकर थंड होते का? नाही होत. पर्याय क्रमांक 1 चुकलाय आपला. पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते. हो, पाणी काय करते मित्रांनो? उशिरा तापते आणि उशिरा थंड होते. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. जमीन आणि पाणी एकाच वेळी तापते. नाही मित्रांनो, जमीन ही लवकर तापते आणि लवकर थंड होते. पण पाणी कसं आहे? पाणी हा उशिरा तापते आणि उशिरा थंड होते. पाणी कधीच तापत नाही. नाही, पाणी तापत नाही म्हणजे पाणी तापते. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. महासागराच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात काय आढळते मित्रांनो? महासागराच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात काय आढळते? सगळ्यांनाच माहित आहे. काय आढळते मित्रांनो? साखर आढळते का? नाही. क्षार आढळते का? हो, क्षार काय करते? आढळते. क्षारापासूनच काय होते मित्रांनो? मीठ बनते. क्षारापासून काय असतं? मीठ बनते. क्षार काय जास्त हे होते. लोखंड नाही, सोने नाही. तर काय मित्रांनो? साखर तर सापडत नाही, सगळ्यांना माहित आहे. मीठ सापडते. आणि लोखंड आणि सोने हे कुठे सापडतात मित्रांनो? हे जमिनीच्या खाली सापडतात. आणि क्षारपासून काय बनतो? मीठ बनतो. म्हणून महासागराच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात काय सापडतात? तर विद्यार्थी मित्रांनो क्षार सापडतो, त्याच्यामुळे मीठ बनतो मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? सगळ्यांना माहित आहे मित्रांनो, हा 6वीचा भूगोल आहे. 6वीचा भूगोल सगळ्यांना माहित आहे. पण आपल्याला आपला एक बी प्रश्न चुकू नये, ह्या मागचा उद्देश हा आहे. सोपा आहे, पण एक प्रश्न चुकू नये. एका प्रश्नाला किती महत्व आहे मित्रांनो ते आपल्याला फेल झाल्यानंतर समजते. म्हणून तुम्हाला वाटत असेल एवढा सोपा भाग का घेत आहे, पण हा जर वारंवार आपल्या कानावर पडत राहिला तर आपल्याला आपला एक पण प्रश्न चुकणार नाही. एक एक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. म्हणून पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला असतो? 29% आहे का? नाही. 29% भाग कशाने व्यापलेला असतो? जमिनीने व्यापलेला असतो. हा नाही. 50% नाही. तर 71% भाग काय आहे मित्रांनो? पाण्याने व्यापलेला आहे. 16 नंबर बघूया. सागरी लाटा कशामुळे निर्माण होतात? तर मित्रांनो सागरी लाटा कशामुळे निर्माण होतात? भूकंपामुळे होतात का? 1 नंबर. 2 नंबर वाऱ्यामुळे होतात का? हो, 2 नंबर वाऱ्यामुळे होतात. माशांच्या हालचालीमुळे? नाही. जहाजामुळे होतात का? नाही मित्रांनो. तर भूकंपामुळे काय होतो? भूकंपामुळे मित्रांनो हे जे डेली लाटा असतात, दिवसातून जे लाटा येत असतात ते कशामुळे होतो? वाऱ्यामुळे. पण भूकंपामुळे त्सुनामी येते. समुद्रात भूकंप झाल्यानंतर लाटा ह्या प्रचंड वेगाने वाहू लागतात. लाटा ह्या समुद्राचा किनारा सोडून बाहेर येतात. भूकंप झाल्यामुळे समुद्राचा भूकंप होतो, त्याच्यामुळे बराच नुकसान होतं मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. ज्वालामुखीतून बाहेर पडणारा रस थंड झाल्यावर कोणत्या प्रकारचा खडक तयार होतो? ज्वालामुखीचा जो रस निघतो बाहेर, तो बाहेर पडल्यानंतर पसरल्यानंतर तो थंड झाल्यानंतर कुठल्या प्रकारचा दगड निर्माण होतो? तर गाळाचे खडक नाही. गाळाचे खडक होतात का? नाही. त्यानंतर रूपांतरित खडक नाहीत मित्रांनो. चुनखडी खडक नाही. तर अग्निजन्य खडक काय होतो मित्रांनो? जर ज्वालामुखीचा जो हे आहे समजा जो रस बाहेर पडतो त्याच्यानं काय होतो? त्याच्यानं मित्रांनो अग्निजन्य खडक हा निर्माण होतो मित्रांनो. आणि ज्वालामुखी आता सध्या भारतात कुठे आहे? बॅरेल बेट, अंदमान निकोबारला जे बॅरेल बेट आहे तिथं आता पण एक जागृत ज्वालामुखी आहेत मित्रांनो, जे की सतत ती चालू असतात.
महाराष्ट्रातील दख्खनाचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहेत? मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्राचे दख्खन पठार आहे ते कुठल्या खडकापासून बनलेले आहेत मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचे ग्रेनाइटने बनलेले आहेत का? नाहीत. तर संगमरवर बनलेले आहेत का? नाहीत. तर मित्रांनो, वाळूचा खडक आहे का? नाही. तर तो बेसालचा खडक आहे. बेसालच्या खडकावर दख्खनचे पठार जे आहे ते कशापासून बनलेले आहेत? तर बेसालच्या खडकापासून बनलेले आहेत. बऱ्याच वेळेस याच्यावर प्रश्न विचारला गेलेले आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. वाळूचा खडक चुनखडी हे कोणत्या प्रकाराचे खडक आहेत? वाळूचा खडक जो असतो चुनखडी, तो मित्रांनो तो कोणत्या प्रकारचा खडक आहे? अग्निजन्य आहेत का? गाळाचा खडक आहेत का? रूपांतरित आहे का? की कठीण खडक आहे? जो तो वाळूचा खडक आहे, चुनखडी आहे, तो कुठला आहे मित्रांनो? गाळाचा खडक आहे. तो कुठला खडक आहे? गाळाचा खडक आहे मित्रांनो. अग्निजन्य नाही, रूपांतरित नाही आणि कठीण पण नाहीत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. अतिदाब उष्णता यामुळे मूळ खडकाचे स्वरूप बदलून कोणते खडक तयार होतात? अतिदाब उष्णता त्यामुळे खडकाचे स्वरूप बदलून स्तरित होतो का? नाही. ज्वालामुखी खडक होतो का? नाही. तर मऊ खडक होतो का? नाही, मऊ खडक नसतो. रूपांतरित खडक होतो का? हो. तर रूपांतरित काय असतो मित्रांनो? खडक होतो. कशामुळे? अतिदाब व उष्णता यामुळे मूळ खडकाचे स्वरूप बदलून कोणते खडक तयार होतात? तर रूपांतरित खडक तयार होतात मित्रांनो. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि टीईटी क्वालिफाय होण्यासाठी मित्रांनो आणि दुसऱ्या पण परीक्षेसाठी उपयुक्त असे टॉपिक आपण घेत आहोत. आज हा 6वीचा भूगोल होता. एकदम सोपा होता. तुम्ही कंटिन्यू याला वाचत चला. पुढचा जो याचा मी भाग आहे तो मी पुढच्या लेक्चरमध्ये शिकवतो आणि आज जे प्रश्न झाले ते पुन्हा वाचा, म्हणजे जेणेकरून टीईटी मध्ये तुमचे मार्क चुकणार नाही आणि याच्यावर 100% प्रश्न येते म्हणजे येते मित्रांनो. तर आपण जशा प्रकारे मराठी हे विश्लेषण सहित शिकवत आहोत, म्हणजे संभाव्य प्रश्नपत्रिका आणि मराठी हे जे आपले जे प्रश्न मागील झालेले आहेत त्याचा पण आपण मराठी घेत आहोत. त्याचा आपण तेवढा विचार करत नाही, पण जे संभाव्य आहे त्याचा आपण सविस्तर विचार करत आहोत. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही बघा, सविस्तर बघा आणि टीईटी मध्ये पास व्हा मित्रांनो. तर पुढील प्रमाणे अशाच प्रकारे जर आपल्याला नवीन व्हिडिओ बघायचा असेल तर द प्रियांशी आयांशी अकॅडमी या YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ टाकल्याची माहिती मिळेल मित्रांनो. धन्यवाद.